नमस्कार मित्रांनो. चालू घडामोडीच्या आजच्या या भागात आपण 2025च्या ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत, त्या संदर्भातील प्रश्न, त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत. राज्यातील मंत्रिमंडळाचा प्रमुख प्रशासकीय सल्लागार कोण असतात? पर्याय पहिला मुख्यमंत्री, पर्याय दुसरा उपमुख्यमंत्री, पर्याय तिसरा मुख्य सचिव आणि पर्याय चौथा राज्यपाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुख्य सचिव. श्री राजेश अगरवाल यांनी 30 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. राज्याचे मुख्य सचिव मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे प्रमुख प्रशासकीय सल्लागार असतात. मुख्य सचिव म्हणजेच चीफ सेक्रेटरी हे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे म्हणजेच जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे प्रमुख असतात. या प्रश्नाचे प्रमुख प्रशासकीय सल्लागार आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख कोण यावरती ऑलरेडी MPSC, PSI, कंबाईन, तलाठी यांवरती प्रश्न विचारला गेला आहे, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून 2025 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली? याआधी सरळ सेवा भरती, MPSC, SSC GD 2022 मध्ये विधी आयोगाचे अध्यक्ष कोण असे प्रश्न विचारले गेले होते. चला तर याचे पर्याय बघूया. पर्याय पहिला न्यायमूर्ती चिमनलाल सेटलवाड, पर्याय दुसरा न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, पर्याय तिसरा न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि पर्याय चौथा न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. अलीकडेच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची 23व्या भारतीय विधी आयोगाचे म्हणजेच लॉ कमिशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. 23व्या भारतीय विधी आयोगाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असून 23व्या विधी आयोगाची औपचारिक स्थापना 1 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली आणि त्याचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असेल. भारतीय विधी आयोग म्हणजे काय? भारत सरकारने वेळोवेळी स्थापन केलेली भारतीय विधी आयोग ही एक गैरवैधानिक संस्था आहे. ही भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाला सल्लागार संस्था म्हणून काम करते. भारतीय नौदलाचे कोणते जहाज भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय म्हणून रूपांतरित केले जात आहे? पर्याय पहिला INS विक्रम, पर्याय दुसरा INS विक्रांत, पर्याय तिसरा INS गुलदार आणि पर्याय चौथा INS विशाखापट्टणम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे INS गुलदार. INS गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ म्हणजेच आर्टिफिशियल कोरल निर्माण करण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच नौदलाचे जहाज पाण्यात बुडवून त्याचे कृत्रिम प्रवाळ खडक आणि पाण्याखालील संग्रहालयात रूपांतर केले जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ हा प्रकल्प होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे सागरी आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने राबविला जात आहे. भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या ॲथलेटिक आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय पहिला अंजू बॉबी जॉर्ज, पर्याय दुसरा मीराबाई चानू, पर्याय तिसरा मेरी कोम आणि पर्याय चौथा PT उषा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मीराबाई चानू. सायखोम मीराबाई चानू यांची भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या ॲथलेटिक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सायखोम मीराबाई चानू या भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडू आहेत. यांनी 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. मीराबाई चानू यांना 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 10व्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसंदर्भात योग्य विधान किंवा विधाने असलेला पर्याय निवडा. विधान अ, क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची 10वी बैठक भारतात पार पडली. विधान ब, भारताकडून डॉक्टर S जयशंकर या बैठकीला उपस्थित होते. चला तर याचे पर्याय बघूया. पर्याय पहिला फक्त अ बरोबर, पर्याय दुसरा फक्त ब बरोबर, पर्याय तिसरा अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर, पर्याय चौथा अ आणि ब दोन्ही विधाने चूक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फक्त ब विधान बरोबर. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची 10वी बैठक अमेरिकेत वॉशिंग्टन DC येथे पार पडली. क्वाडचा फुल फॉर्म क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग असा आहे.
क्वाड हे 4 देशांचा समावेश असलेला एक धोरणात्मक मंच आहे. क्वाडमध्ये भारत, संयुक्त अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा समावेश आहे. क्वाडमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे हे नक्की लक्षात ठेवा. यावर ऑलरेडी प्रश्न विचारला गेला आहे. भारतातील रेल्वेमध्ये ATM बसवणारी पहिली बँक कोणती? पर्याय पहिला ICICI बँक, पर्याय दुसरा बँक ऑफ महाराष्ट्र, पर्याय तिसरा HDFC बँक आणि पर्याय चौथा स्टेट बँक ऑफ इंडिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बँक ऑफ महाराष्ट्र. रेल्वे गाड्यांमध्ये ATM बसवणारी बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील पहिली बँक ठरली. बँक ऑफ महाराष्ट्राने प्रवाशांच्या सोयीसाठी पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनमध्ये ATM बसवले आहे, जो एक पायलट प्रोजेक्ट होता. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर तो इतर रेल्वे गाड्यांमध्येही लागू केला जाईल. पंचवटी एक्सप्रेस ही एक इंटरसिटी ट्रेन आहे जी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला नाशिक जिल्ह्यातील मनमाडशी जोडते. तालिबानने नियुक्त केलेल्या अफगाण राजदूताचे प्रमाणपत्र औपचारिकपणे स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता? पर्याय पहिला भारत, पर्याय दुसरा सौदी अरेबिया, पर्याय तिसरा रशिया आणि पर्याय चौथा पाकिस्तान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रशिया. अफगाणिस्तानमध्ये 2021 मध्ये सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच तालिबान सरकारला मान्यता मिळाली आहे. रशियाने अफगाणिस्तानातील नवीन तालिबान राजदूताचे प्रमाणपत्र स्वीकारले. तालिबान हा शब्द तालिब या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ पश्तो भाषेत विद्यार्थी असा होतो. अफगाणिस्तान हा नैऋत्य आशियातील भूवेष्टित देश म्हणजेच लँडलॉक कंट्री आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल ही आहे. बातम्यांमध्ये असलेली प्रधानमंत्री अजय योजना कशाशी संबंधित आहे? पर्याय पहिला सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी, पर्याय दुसरा बचत गटांना कर्ज मिळवण्यासाठी, पर्याय तिसरा शेतकऱ्यांच्या जमीन मालकी प्रमाणपत्रासाठी आणि पर्याय चौथा अनुसूचित जाती समुदायांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अनुसूचित जाती समुदायांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी. प्रधानमंत्री अजय योजनेचे पूर्ण नाव प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना असे आहे. अनुसूचित जाती समुदायांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने सुरू केलेली ही एक योजना आहे. प्रधानमंत्री अजय योजना ही केंद्र पुरस्कृत योजना म्हणजेच सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. आदर्श ग्राम, अनुदान आणि वसतिगृह हे या योजनेचे 3 प्रमुख घटक आहेत. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. या मागण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या गॅझेटचा उल्लेख करण्यात आला? पर्याय पहिला पुणे गॅझेट, पर्याय दुसरा हैदराबाद गॅझेट, पर्याय तिसरा कर्नाटक गॅझेट आणि पर्याय चौथा महाराष्ट्र गॅझेट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हैदराबाद गॅझेट. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर विविध मागण्या मांडल्या होत्या. सरकारने ठरवले आहे की हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे मराठा समाजाला थेट OBC आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते? सरळ सेवा भरती SSC GD 2022 मध्ये यावरती ऑलरेडी प्रश्न विचारला आहे. चला तर याचे पर्याय बघूया. पर्याय पहिला 2008, पर्याय दुसरा 2010, पर्याय तिसरा 2012 आणि पर्याय चौथा 2014. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2010. भारत 2030 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची 100व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. यासाठी अहमदाबादची निवड प्रस्तावित ठिकाण म्हणून करण्यात आली आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन म्हणजेच राष्ट्रकुल क्रीडा महासंघ ही एक आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्था आहे जी राष्ट्रकुल देशांमधील खेळाडूंसाठी दर 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स आयोजित करते. राष्ट्रकुल स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बहुखेळ स्पर्धा आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.